एकदा केदारनाथ यात्रेला एक प्रवासी आला. केदारनाथाला भेट देऊन परत आल्यावर ते सोनप्रयागाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना कळाले की त्यांचे पैसे कुठेतरी पडले आहेत. त्याचं घर इथून खूप दूर होतं. पैशाशिवाय घरी जाणे शक्य नव्हते. आता घरी कसे जायचे? मदतीसाठी त्यांनी अनेकांशी संपर्क साधला. शेवटी जवळच्या गावातील शिवम नावाच्या व्यक्तीने त्याला त्याच्या घरी नेले. त्यांनी प्रवाशाला काही पैसे दिले. घरी जात असताना प्रवाशाने लवकरच सर्व पैसे शिवमला परत करणार असल्याने सांगितले. या घटनेला बराच काळ लोटला होता. त्या प्रवाशाने शिवमचे पैसे परत केले नाहीत. आता शिवमलाही पैशाची बाब विसरली होती. एकदा शिवमने शेती नांगरण्यासाठी बैलजोडी विकत घेतली. हे जोडपे घरी पोहोचताच घरात आनंदाचे वातावरण होते. हा आनंद फार काळ टिकला नाही. एके दिवशी डावीकडील बैल गवत चरत असताना खाली पडला. तो मेला. आता शिवमने डावा बैल घेण्याचे नियोजन सुरू केले. त्याने नवीन बैल घेतला पण ते जोडपे आता पूर्वीसारखे राहिले नाही. नवीन डावा बैल जुन्या उजव्या बैलापेक्षा लहान होता. म्हातारा बैल हळूहळू कमजोर होऊ लागला. अशक्तपणामुळे त्याला नांगरणी करण्यात अडचण येऊ लागली. तो हळूहळू आजारी पडला. दरम्यान एके दिवशी एक अज्ञात व्यक्ती शिवमच्या घरी पोहोचली. शिवम, तुझे नाव आहे का? हो. त्याचे म्हणणे ऐकून शिवम म्हणाला, आता बराच वेळ गेला आहे. कोणत्या प्रवाशाने तुझ्याकडून काही पैसे घेतले आहेत का? त्या माणसाने शिवमला विचारले. हो, मी जवळजवळ विसरलो. केदारनाथहून परतल्यानंतर प्रवाशाचे पैसे कुठेतरी हरवले. मीच त्याला पैसे दिले होते. शिवम म्हणाला, मी त्याच प्रवाशाचा मुलगा आहे. केदारनाथहून परत आल्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. मरण्याआधी तो काही बोलायचा प्रयत्न करत होता पण बोलता येत नव्हतं. मग तुम्हाला कर्जाबद्दल कोणी सांगितले? शिवमने त्या व्यक्तीच्या विनंतीवरून त्याला विचारले. काही दिवसापूर्वी मला एक स्वप्न पडले. मला स्वप्नात वडील दिसले. त्यांनी मला सांगितले की त्याने शिवम नावाच्या व्यक्तीकडून काही पैसे उधार घेतले होते पण ते परत करू शकले नाहीत. माझ्या स्वप्नातच त्यांनी मला तुझ्या घरचा पत्ता सांगितला. हे कर्ज फेडण्यासाठी मी तुझ्या बैलाच्या रूपात जन्म घेण्याचेही त्यांनी सांगितले होते. बैल म्हणून सेवा करत असताना त्यांनी खूप कर्ज फेडले आहे. त्याला सर्व कर्ज फेडायचे आहे पण त्याच्या शरीरात प्राण उरले नाहीत. ते आजारी आहेत. म्हणून त्यांनी स्वप्नात मला त्यांचे उरलेले पैसे तुला परत करण्याची आज्ञा दिली तरच त्यांना बैलाच्या शरीरापासून मुक्ती मिळेल. असे सांगून त्या व्यक्तीने उर्वरित पैसे शिवमला परत केले. शिवमने पैसे खिशात टाकताच शिवमच्या आजारी बैलाने सुटकेचा निश्वास सोडला.